योद्धा न्यूज मराठी। सागर चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा छडा लावा। स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे पोलीस आयुक्तांना साकडे। पुणे येथील तरुण सागर प्रभाकर चव्हाण याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या शिष्टमंडळाने पुणे शहर पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार यांची भेट घेतली। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय हरेशभाई देखणे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तालयात धडकले। नेमके प्रकरण काय? अर्जदार विद्या प्रभाकर चव्हाण यांचा मुलगा सागर चव्हाण वय 32 याचा विवाह 7 महिन्यापूर्वी राधा प्रताप येडके हिच्याशी झाला होता। तक्रारदार कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर काही दिवसातच कौटुंबिक वादातून राधा माहेरी थेऊर फाटा निघून गेली होती। 29 मार्च 2056 रोजी तिने सागरला फोन करून आपल्याला सासरी नेण्यासाठी बोलावले। मात्र 31 मार्च रोजी सायंकाळी सागरने फाशी घेतल्याचा फोन कुटुंबियांना आला। कुटुंबियांचे गंभीर आरोप हा प्रकार आत्महत्या नसून कट रचून केलेली हत्या असल्याचा संशय सागरच्या आईने अर्जाद्वारे व्यक्त केला आहे। पत्नी राधा चव्हाण, तिचे वडील प्रताप येडके, आई वंदना येडके, भाऊ विशाल येडके, बहीण रागिणी चव्हाण, चुलती राणी येडके, तसेच सुनीता धुमाळ आणि संग्राम धुमाळ या सर्वांनी मिळून सागरचा छळ केला व या घटनेत त्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप चव्हाण कुटुंबियांनी केला आहे। शिष्टमंडळाची आक्रमक भूमिका। या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेने या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला आहे। पोलीस आयुक्तांशी झालेल्या चर्चेत हरेशभाई देखणे यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली। तसेच या घटनेतील संशयित आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी उपस्थित मान्यवर या शिष्टमंडळात पश्चिम महाराष्ट्र माननीय कैलास भाऊ केदारी, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय विकास भाऊ शिंदे, खेड तालुका नेते सोमनाथ लोंढे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित पोलीस स्टेशनला योग्य त्या तपासाचे आदेश दिले असल्याचे समजते। आता या प्रकरणात पोलीस काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी।